नमस्कार मंडळी, स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडलाच असेल. विषय खूपच इंटरेस्टिंग आहे. स्वतः बनवलेल्या पदार्थांपेक्षा दुसऱ्याने बनवलेला पदार्थ जास्त टेस्टी का लागतो? चला तर मग यामागचं सायकोलॉजी काय आहे ते समजून घेऊया. अरे, हा अनुभव तर आपल्या सगळ्यांचाच आहे, बरोबर ना? म्हणजे बघा, तीच 2 मिनिटाची मॅगी किंवा तोच आपला रोजचा चहा आपण स्वतः बनवला की एकदम साधा वाटतो. पण तोच पदार्थ जेव्हा आपली आई, मित्र किंवा अगदी हॉस्टेलचं रूममेट बनवून देतो, अरे वा, चव एकदमच भारी लागते. पण असं होतं तरी का? आणि गंमत म्हणजे काय, साहित्य तेच, बनवण्याची पद्धती तीच, मग चवीत एवढा फरक पडतोच कसा? आता तुम्हाला वाटेल की त्यांच्या हाताला काहीतरी जादू आहे, पण ते अर्धसत्य आहे. खरं जे रहस्य आहे ना, ते आपल्या जिभेत नाहीये, तर ते आपल्या मेंदूत लपलेलं आहे. चला तर मग या टेस्टी चवीमागचं सायन्स काय आहे ते बघूया. हे सगळं काही आपल्या मेंदूच्या एका खास प्रोसेसशी कनेक्टेड आहे. या वैज्ञानिक संकल्पनेला म्हणतात सेन्सरी स्पेसिफिक सॅटायटी. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण याचा अर्थ एकदम सोपा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या गोष्टीचा अनुभव आपण जास्त वेळ घेतला की त्यातली मजा कमी होते. म्हणजे बघा, जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा त्या पदार्थांचा वास सतत आपल्या नाकात असतो. त्यामुळे काय होतं, आपल्या मेंदूला वाटतं की आपण ते अन्न आधीच खाल्ले किंवा अनुभवलंय. अगदी बरोबर. विचार करा, जेव्हा आपण स्वतः जेवण बनवतो तेव्हा तो फोडणीचा वास, मसाल्यांचा सुगंध, भाजी शिजतीये, हे सगळं आपण स्वयंपाक करतानाच अनुभवत असतो. त्यामुळे होतं काय की जेवायला बसतो तेव्हा मेंदूचा तो जो उत्साह असतो ना, तो थोडा कमी झालेला असतो. पण या उलट जेव्हा दुसरं कोणीतरी जेवण बनवतं तेव्हा आपल्याला तो सुगंध एकदम आयत्या वेळी मिळतो आणि मग पहिला घास तोंडात टाकताच असा एक फ्लेवर बस जाणवतो, एकदम जबरदस्त. आणि हो, हे आम्ही असं हवेत नाही सांगत आहोत. ही केवळ एक कल्पना नाही, यावर अनेक सायकोलॉजिकल स्टडीज झालेले आहेत ज्या या थिअरीला सपोर्ट करतात. उदाहरणार्थ, कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीच्या रिसर्चर्सनी याला सँडविच इफेक्ट असं एक मस्त नाव दिलंय. त्यांच्या एका प्रयोगात काय झालं की ज्या लोकांनी स्वतः सँडविच बनवलं त्यांना ते खाताना तितकी मजा नाही आली जितकी दुसऱ्यांनी बनवलेलं सँडविच खाताना आली. आणि आपल्या भारतीय संस्कृतीत तर याला एक इमोशनल अँगल सुद्धा आहे, बरोबर ना? जेव्हा कोणी आपल्यासाठी प्रेमाने जेवण बनवतं तेव्हा त्यात फक्त मसाले नसतात, तर त्यांचे श्रम आणि काळजी हे घटकही मिसळलेले असतात. अगदी खरंय. अरे वा, कोणीतरी आपल्यासाठी एवढा वेळ काढून कष्ट घेऊन हे बनवलं आहे, ही जी भावना असते ना, तीच त्या पदार्थाची चव कित्येक पटीने वाढवते. आणि म्हणूनच मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षाही आपल्याला आईच्या हातच्या साध्या वरण भाताची चव जगात भारी वाटते, कारण त्याचं इमोशनल व्हॅल्यू खूप जास्त असतं. ठीक आहे, हे सगळं तर समजलं. पण मग आता प्रश्न हा आहे की या सायन्सचा वापर करून आपण स्वतः बनवलेल्या जेवणाचा आनंद जास्त कसं घेऊ शकतो? त्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. नंबर 1, शक्य असेल तर एक कुकिंग पार्टनर शोधा. तुम्ही एक डिश बनवा, त्यांनी दुसरी, आणि मग एकत्र जेवा. बघा कशी मजा येते. नंबर 2, जेव्हा कोणी तुमच्यासाठी जेवण बनवेल तेव्हा त्यांचे मनापासून आभार माना. कौतुक केलं की बनवणाऱ्यालाही बरं वाटतं आणि जेवणाची चवही वाढते. आणि नंबर 3, जर एकट्यासाठीच स्वयंपाक करत असाल तर जेवायच्या आधी एक 10 मिनिटांचा छोटासा ब्रेक घ्या. किचनमधून बाहेर पडा, थोडं फिरा. यामुळे काय होईल, तुमचे सेन्सेस परत फ्रेश होतील. तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आईच्या किंवा मित्राच्या हातच्या जेवणात जी एक जादू असते ना, ती फक्त मसाल्यांमध्ये किंवा रेसिपीमध्ये नसते. ती खरी जादू असते त्यांच्या प्रेमात, त्यांच्या कष्टात आणि आपल्या मेंदूला मिळणाऱ्या त्या सरप्राईज सॅटिस्फॅक्शनमध्ये. आणि म्हणूनच एक गंमत म्हणून म्हणतात ना, जगातली सगळ्यात बेस्ट मॅगी कोणती? तर जी फुकट आणि दुसऱ्याने बनवलेली असते. हे सगळं आहे मनाचे खेळ. आजची ही सगळी रंजक माहिती आपल्याला दिली आहे परिस फाउंडेशनचे मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. आपल्याला याबद्दल किंवा इतर कोणत्याही मानसिक आरोग्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.